दिग्गज खेळाडू म्हणून पंच म्हणून काम पाहत आहेत. आपण जर पाहायला गेलो तर आद्य सप्लायर्स म्हात्रोळी विरुद्ध आरसी ग्रुप थळ यांच्यामध्ये हा सामना रंगतोय. आजच्या दिवसातील जवळजवळ चौथा सामना इथे पाहावयास मिळतोय. या दिग्गज आयोजनाचं आणि आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य म्हणजे अजितदादांचा वाढदिवस. नक्कीच अजितदादाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतोय आणि पुन्हा एकदा मैदानाकडे वळतोय. आपण जर पाहिलं तर यावर्षी काहीसं नाविन्यपूर्ण YouTube लाईव्ह इथे पाहावयास मिळतंय. गोलंदाजी माकडे गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं जातंय श्रेयस पत्रे. आपण जर पाहिलं तर मागच्या टुर्नामेंट्स मध्ये याने अप्रतिम गोलंदाजी करून आपल्या एक संघाला महत्वपूर्ण कामगिरी करून दिली होती. फलंदाजीसाठी येतोय दर्शन आणि अक्षय. पहिलाच चेंडू खोलवर टाकण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. निश्चितरित्या कुठेतरी मिसफील्डचा प्रयत्न, एक धाव तर यशस्वीरित्या पूर्ण केले आणि एका धावेनं श्री गणेशा केला जातोय. नक्कीच संख्या सर 1 मिनिटासाठी थांबवतोय. या ठिकाणी मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. मंडळाच्या वतीने त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. स्वतः अजितदादा मंडळाचे अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी स्वागत होत आहे. परशुरामजी गजने साहेबांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. नेहमीच अजितदादा आणि त्यांच्या सर्व टीमवर ज्यांचं अतिशय जवळचे संबंध आणि अतिशय चांगलं प्रेम म्हणता येईल, एक जिव्हाळ्याचं नातं, अशा गजने साहेबांचं या ठिकाणी स्वागत होत आहे अजितदादांच्या शुभ हस्ते. त्यांच्या समवेत खऱ्या अर्थाने मी म्हटलं की अलिबागचा दत्तजयंतीचा उत्सव एक वेगळी ओळख, एक वेगळा ठसा ज्यांनी उमटवलेला आहे ते डबरी साहेब आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा स्वागत या ठिकाणी अजितदादांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होत आहेत. कारण दत्तजयंती जवळ आली की अलिबागकडे सगळ्या भक्तांच्या नजरा वळतात आणि हे वातावरण तयार केलेलं आहे, एक ठसा उमटवला आहे तो डबरी साहेबांनी. त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे स्वतः अजितदादा यांच्या शुभ हस्ते. नितेशजी गवळे साहेब खास करून या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा स्वागत अजितदादांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केलं जात आहे मंडळाच्या वतीने. अशा अनेक मान्यवर मंडळी सकाळपासून आपण बघतोय मंडळाला शुभेच्छा देण्यासाठी, अजितदादांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी येताना आपण पाहिले. अजूनही मागील ज्या पद्धतीने क्षणांमध्ये पाहायला मिळेल पुढील 2 दिवस सुद्धा अनेक मान्यवरांचं या ठिकाणी आगमन होणार आहे मंडळाला शुभेच्छा देण्यासाठी आणि क्रिकेट रसिकांना शुभेच्छा देण्यासाठी. निश्चितरित्या जर आपण एकदा पाहिलं तर अक्षयच्या बॅटमधून आली अंगावर आणि घेतली शिंगावर, अशा प्रकारचा फटका पाहावयास जरूर मिळतोय. नक्कीच श्रेयसच्या चेंडूवर अप्रतिम घणाघाती फटका पाहावयास मिळतोय आणि चेंडू जातोय सीमा पार षटकारासाठी. धन्यवाद संकेत. या ठिकाणी विशाल वर्सोलकर यांचं स्वागत होत आहे अजितदादांच्या शुभ हस्ते. फोटोग्राफर्स धन्यवाद डीजे. आपण जर पाहिलं तर अक्षयच्या माध्यमातून हा पहिला गडी गारद केला जातोय. पहिला हदरा, पहिली औदसा, पहिली पनवती मात्र लागतंय सारळ संघाला. आपण जर पाहिलं तर भलत्याच फॉर्म मध्ये असणारा आबू मात्र तंबूच्या आश्रयाला परततोय. आबूची जागा भरून काढण्यासाठी येतोय फलंदाजीसाठी विशाल. एक चांगलं कमबॅक पाहावयास मिळतंय श्रेयसच्या गोलंदाजीवर. आपण जर पाहिलं तर पहिल्या चेंडूवर षटकार लगावला होता. धावफलक आहे तो 7 धावा, 1 गडी बाद. याच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर अजिंक्य स्कोरिंग पाहतोय आपल्या इथे मित्रांनो. निश्चितरित्या पुढला चेंडू
आता मात्र चांगला चेंडू तितक्याच चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. गली क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. एक धाव तर यशस्वीरित्या, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण केली जाते. आपण जर पाहिलं तर या मैदानावर, छोटं मैदान आहे, या मैदानावर 2 धावा चोरून काढण्यासाठी चांगलं रनिंग बिटवीन द विकेट असावं लागतं आणि ते मैदानात पाहावयास मिळतंय. दर्शन आणि विशालच्या माध्यमातून 2 धावा धावफलकावर जरूर चढल्या. धावफलक येतोय तो 9 धावा. चांगला चेंडू, पुन्हा एकदा चेंडू हवेत, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय, मात्र एक धाव रोखू शकत नाही. एका धावेची भर पडते धावफलकामध्ये. आपण जर पाहिलं एका धावेच्या मदतीने धावफलक येऊन पोहोचतोय तो 10 धावा. 1 गडी बाद. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना श्रेयस पत्रे गोलंदाजी मार्कवर गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय. तितकी चांगल्या प्रकारची फलंदाजी, कुठे सिंगल, एका दुक्केचे काम चालवलं जातंय आणि पुन्हा एकदा विशाल फलंदाजीसाठी सज्ज होतोय. काहीसा क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव जरूर केला जातोय. आक्रमक फील्ड प्लेसमेंट जरूर केली जाते. एक स्लिप सजवली जाते. श्रेयस, चांगला चेंडू, निर्धाव चेंडू जरूर कीपर यष्टीरक्षकाने अप्रतिमरित्या फील्ड केलाय आणि निर्धाव चेंडूची मात्र सांगता होते. या षटकातील षटकाची सांगता झाले. आपण जर पाहिलं तर शेवटचा चेंडू, निर्धाव चेंडू इथे पाहावयास मिळतोय. षटकाच्या सांगतेनंतर आपण जर पाहिलं तर धावफलक आहे 1 गडी बाद, 10 धावा. आरसी ग्रुप थळच्या माध्यमातून, एक श्रेयसच्या माध्यमातून अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन इथे पाहावयास जरूर मिळालंय. संकेत सर, 1 मिनिट. या ठिकाणी रोहन पाटील तुडाळ यांचं या ठिकाणी अजितदादांच्या शुभास्ते स्वागत होत आहे. धन्यवाद रोहन सर आणि धन्यवाद अजितदादा. ओव्हर टू संकेत सर. आपण जर पाहिलं तर एक छोटा खेळाडू इथे गोलंदाजीसाठी येतोय. आपण गोलंदाजीसाठी येतोय आर्यन खारकर. मित्रांनो, एक महत्वाचं वर्ष असतं, शैक्षणिक वर्ष पाहायला गेलो तर 10वी मध्ये शिकत असणारा हा खेळाडू निश्चितरित्या आपण जर पाहिलं आर्यनच्या हातात गोलंदाजीसाठी चेंडू दिला जातोय आणि कशा प्रकारे कॅप्टनने टाकलेला विश्वास एक योग्यता पूर्ण दर्शवतोय का हे पाहण्याजोगं ठरणार. पहिला चेंडू निश्चितरित्या पंचांनी डेट चेंडू काहीशी रनिंग मध्ये अडथळा आल्या कारणानं आर्यननं चेंडू टाकण्यासाठी थांबलेला आहे. पुढला चेंडू, पहिला चेंडू दुसऱ्या चेंडू षटकात श्री गणेशा केला जातोय. पुन्हा एकदा बीट होतोय. पुन्हा एकदा काहीसा दबाव पाहावयास जरूर मिळेल, कारण मोठे दिग्गज खेळाडू समोर असताना दर्शन आणि विशाल. फुलटॉस चेंडू आपण जर पाहायला गेलो तर लेग साईडच्या दिशेने तटावलाय. 1 धाव तर यशस्वीरित्या पूर्ण केलंय आणि एकाच धावेवर समाधान व्यक्त करतोय. आपण जर पाहिलं तर डावखुऱ्या हाताचा फलंदाज विशाल आता मात्र स्ट्राईक करेल आणि सामोरा जाईल आर्यन. धावफलक आहे तो 11 धावा. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये दुसरं षटक प्रगतीपथावर असताना चांगला चेंडू, ब्लॉक होल्ड पद्धतीचा चेंडू जरूर पाहावयास मिळाला. कुठेतरी आपल्याच फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण करत असताना आता मात्र एक चोरटी धाव घेण्यात यशस्वी होतोय. नक्कीच आपण जर पाहिलं तर दोन्ही संघांकडून आवाज येतोय. कुठेतरी चाचपून पाय टाकण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय. त्या दरम्यान 1 धावेची भर मात्र धावफलकात पडते. धावफलक येऊन पोहोचतोय तो 12 धावा. आर्यनच्या माध्यमातून दुसरं षटक जरूर घेऊन आलाय आरसी ग्रुप थळच्या माध्यमातून. पुढला चेंडू आर्यनच्या माध्यमातून स्ट्राईकवर आहे तो दर्शन. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. काऊ कॉर्नरच्या दिशेने क्षेत्ररक्षक फील्ड करतोय. एका धावेची भर जरूर पडले. धावफलक 1 न आकार घेतोय. धावफलक येऊन पोहोचतोय तो 13 धावा. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर कुठेतरी सारळ संघ
सारळ संघ एक मोठी धावसंख्या उभारण्याच्या जोशामध्ये इथे उपस्थित राहिलेला आहे मित्रांनो. पहिला हादरा बसला तो अबूच्या माध्यमातून, अक्षय म्हात्रेच्या माध्यमातून, जो यंदाच्या मोसमामध्ये अक्षरशः भलत्याच फॉर्मात असणारा फलंदाज. आता मात्र भीमर चेंडू इथे पाहावयास मिळतंय. 9 चेंडू पंचांनी घोषित केलाय. 9च्या माध्यमातून 1+1 अशा 2 धावांची भर जरूर पडते. धावफलकामध्ये धावफलक येऊन पोहोचतोय तो 15 धावा. फ्री हिट नसणार आहे मित्रांनो, याची नोंद घ्या, फलंदाज आणि गोलंदाजाला सुद्धा. पाहावयास गेलो तर कुठेतरी बीट होतोय आपल्या रनिंग मध्ये. आपला जो गोलंदाजीसाठी जो स्टेप आउट करतोय त्याच्यामध्ये कुठेतरी बीट होतोय आणि त्याचाच कुठेतरी हा मोहजा कुठेतरी फटका इथे पाहावयास मिळतोय आर्यनच्या गोलंदाजीवर. चांगली आतापर्यंत गोलंदाजी केलेली होती मित्रांनो. पुन्हा एकदा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. 10-12 पावलांचा रनअप घेऊन आर्यन खारकर. चांगला चेंडू, जोरदार अपील पंचांकडे. पंचांनी बोट उचललंय आणि दुसरा गडी तंबूच्या आश्रयाला. दुसरी लागलेली उतरती कळा, दुसरी पनवती, दुसरी अवदसा पाहावयास मिळते विशालच्या माध्यमातून. आपण जर पाहिलं तर चांगला फलंदाज LBWच्या माध्यमातून बाद होतोय, तंबूच्या आश्रयाला येतोय आणि धावफल 15 या धावसंख्येवर दुसरा गडी तंबूच्या आश्रयाला. चांगली गोलंदाजी कप्तानने का कर्णधाराने विश्वास टाकला होता याचं दर्शकांना एक उदाहरण टाकून देतोय. एक चांगली गोलंदाजी करून आर्यन खारकर. तर अजिंक्य कडवे येतोय विशालची जागा भरून काढण्यासाठी. आर्यनच्या माध्यमातून एक चांगला चेंडू आणि चांगला फटका खेळण्याच्या नादात विशाल मात्र तंबूच्या आश्रयाला. पुढला चेंडू घेऊन आर्यन टाकण्यासाठी सज्ज होतोय. नवीन आलेला उमदा खेळाडू इथे पाहावयास मिळतोय. चांगला चेंडू खोलात टाकण्याचा आणि तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याच फॉलो थ्रू मध्ये केलं जातंय आर्यनच्या माध्यमातून. मित्रांनो बघा, खेळ असतो तिथे लहान मोठं कोणी नसतं. नक्कीच ते आर्यनने दाखवलंय. इयत्ता 10वी मध्ये शिकत असणारा हा खेळाडू नक्कीच चांगल्या भल्या मोठ्यांना पाणी पाजतोय. पुन्हा एकदा चांगला चेंडू, बॅटची आउटेज घेऊन चेंडू जातोय डिक्लेअर परिक्षेत्रामध्ये. धावफलक 1 आकार घेतोय. धावफलक येतोय तो 16 धावा. दुसऱ्या षटकाच्या सांगतेनंतर आपण जर पाहिलं तर 2 गडी बाद 16 धावा आतापर्यंत धावफलकावर जरूर लागल्यात. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर 10 धावा लागल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये आर्यनच्या माध्यमातून 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 6 धावा खर्च केल्यात. सुंदर षटक इथे पाहावयास मिळतंय आर्यनच्या माध्यमातून. गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं जातंय. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 3रं षटक घेऊन पवन कोंडाजी. नक्कीच आपण जर पाहिलं तर इतिहासामध्ये कोंडाजी नावाचं व्यक्तिमत्व होतं मित्रांनो. जंजिरावर ज्यांनी प्राणांचं बलिदान केलं होतं संभाजी महाराजांच्या. चांगला फटका, पहिल्या चेंडूवर चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न केला गेला आणि 3री अवदसा दर्शनच्या माध्यमातून पाहावयास मिळतंय. कुठेतरी लिंबू फिरवल्यासारखं होतंय सारळ संघावर. नक्कीच आपण जर पाहिलं बॅक टू बॅक विकेटचं पतन केलं जातंय. आपण जर पाहायला गेलो तर 3रं षटक घेऊन आलाय पवन कोंडाजी आणि येता क्षणी तंबूच्या आश्रयाला परतावं लागतंय दर्शन याला. दर्शनची जागा भरून काढण्यासाठी जातोय प्रसाद कडवे.
आपण जर पाहिलं तर अजून या प्लेइंग 11 मध्ये शेवटपर्यंत फलंदाजी करण्याची क्षमता असणारा हा संघ, नक्कीच एक जोरदार धमक असणारा संघ वर्सेस आरसी ग्रुप थळ यांच्या माध्यमातून हा सामना जरूर पाहावयास मिळतोय. आद्य सप्लायर्स सारळ वर्सेस आरसी ग्रुप थळ यांच्या माध्यमातून हा चौथाच आजच्या दिवसातील सामना पाहावयास मिळतोय. पवन कोंडाजी पुढला चेंडू घेऊन सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा चांगला चेंडू, निर्धाव चेंडू, कुठेतरी बॅट्समन फलंदाज कुठेतरी आक्रमक पवित्र्याचा प्रयत्न करतोय, मात्र त्याला पूर्णतः बीट करण्यात यश संपादन करतोय पवन कोंडाजी. पुन्हा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. चांगला चेंडू तितकाच मिडॉनच्या दिशेनं खेळून काढलाय. एक धाव तर यशस्वीरित्या पूर्ण केलंय आणि निश्चितरित्या कुठेतरी स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. धावफलक आहे तो 17 धावा. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहावयास मिळतोय. आरसी ग्रुप थळ वर्सेस आद्य सप्लायर्स सारळ यांच्यामध्ये हा सामना जरूर रंगतोय. आपण जर पाहायला गेलो तर डावखुऱ्या हाताच्या फलंदाजांना या मैदानामध्ये एक उत्कृष्ट संधी असते, पण आपण जर पाहिलं तर कुठेतरी 17 या धावसंख्येवर 3 गडी आतापर्यंत गारद झालेत. कुठेतरी आक्रमक फील्ड प्लेसमेंट करण्याचा प्रयत्न केला जातोय. पवन कोंडाजी यांच्या माध्यमातून गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय. डावखुऱ्या हाताच्या फलंदाजासाठी गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय पवन. प्रसाद वर्सेस पवन यांच्या माध्यमातून हा सामना रंगतोय. निश्चितरित्या लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न, कुठेतरी बीट करण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र मिडॉनच्या दिशेने एक धाव घेण्यात यशस्वी ठरतोय जरूर प्रसाद कडवे. प्रसादच्या माध्यमातून 1 धावेनं धावफलक वाढतंय. धावफलक येऊन पोहोचतोय तो 18 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना कुठेतरी कासवाच्या गतीनं धावफलक आकार घेतोय असं म्हणायला लागेल. पुढला चेंडू, चांगला चेंडू, टप्पा पडल्यानंतर थोडासा उछाल प्राप्त केलाय, उसळी प्राप्त केले आणि एका निर्धाव चेंडूची सांगता इथे पाहावयास मिळते. प्रसादच्या माध्यमातून कुठेतरी बॅट चेंज करण्याचा, बल्ला चेंज करण्याचा इशारा केला जातोय. निश्चितरित्या आपण जर पाहिलं तर पवनच्या माध्यमातून गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. थळ संघाकडून फुलटॉस पद्धतीचा चेंडू, तितका स्ट्रेट ड्राईव्ह पाहावयास मिळतोय. 1 धाव तरी यशस्वीरित्या पूर्ण केली जात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, नक्कीच जोरदार अपील केला गेला आणि फलंदाज बाद. रनआउटच्या माध्यमातून फलंदाज बाद. सुद्धा फसून जातोय. दुसऱ्या धावेचा चोरटा प्रयत्न केला होता आणि दुसरी चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात अजिंक्य कडवे तंबूच्या आश्रयाला जातोय. नक्कीच फलंदाजीसाठी आमंत्रित केलं जातंय अजिंक्यची जागा भरून काढण्यासाठी. अविनाश वाघमारे, आपण जर पाहिलं तर चांगली गोलंदाजीची छाप इथे पाहावयास मिळते थळ या संघाकडून. श्रेयस पत्रे पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर येतोय. आपण जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या होत्या आणि 1 गडी बाद केला होता आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतोय पुन्हा एकदा. संघासाठी 4थं आणि वैयक्तिक 2रं. चांगला चेंडू, तितकाच जोरदार प्रहार केला जातोय. नक्कीच क्षेत्ररक्षक आहे चेंडू खाली. 1 धावेची भर मात्र धावफलकात पडते. धावफलक येऊन पोहोचतोय तो 20 धावा. 4 गडी तंबूच्या आश्रयाला परतलेत. डावखुऱ्या हाताचा फलंदाज प्रसाद कडवे आता मात्र फलंदाजीच्या स्ट्राईकवर असणार आहे. स्ट्राईक करतोय. नक्कीच श्रेयसवर एक मोठी जबाबदारी असणार आहे, मोठे फटक्यांपासून वंचित ठेवण्याची. नक्कीच पुन्हा एकदा चेंडू हवेत. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न केला जातोय आणि हा 5वा हादरा, 5वी अवदसा, 5वा गडी तंबूच्या आश्रयाला परतावं लागतंय.
आता मात्र कुठेतरी एकविरायचा उदो उदो डीजे किंगच्या माध्यमातून जरूर केलाय आणि आता मात्र सारळ संघाला सुद्धा तीच अपेक्षा असणार आहे. सुमित येतोय फलंदाजीसाठी नॉन स्ट्रायकिंग एंडवर. पंचांनी जमिनीला हात समांतर केले. स्वेर चेंडूची घोषणा जरूर केली जाते आणि अतिरिक्तच्या माध्यमातून एका धावेची भर पडते. धावफलक येऊन पोहोचतोय तो 21 धावा. चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर बॅटच्या खाली राहतोय आणि यष्टीरक्षक आपली कामगिरी जरूर चोख बजावतोय. निर्धाव चेंडूची सांगता सुमितच्या माध्यमातून आपण जर पाहायला गेलो तर चांगलं षटक आतापर्यंत इथे पाहावयास मिळतंय. मोठा फटका आली अंगावर, घेतली शिंगावर मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आणि चेंडू खाली आहेत. प्रकाश दादा निश्चितरित्या एक महत्वाचा खेळाडू तंबूच्या आश्रयाला परतवण्यात यश येतंय. तर ती कळा लागल्याचं पाहावयास मिळतंय. कुठेतरी करंट लागल्यासारखी गत इथे सारळ संघावर. सुमित मात्र फलंदाजीसाठी सज्ज होतोय. गंधार येतोय सुमितच्या बॅट मधून. मोठा फटका आली अंगावर, घेतली शिंगावर. दणदणीत षटकार. सुमितच्या माध्यमातून येता क्षणी षटकारानं श्री गणेशा केला जातोय. आपण जर पाहायला गेलो तर 6 धावांच्या मदतीने धावफलक जरूर आकार घेतोय. धावफलक येऊन पोहोचतोय तो 27 धावांवर. मैदानात चेंडू आलाय. आपण जर पाहायला गेलो तर 27 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये खर्च केल्या गेल्यात. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये खर्च केल्या गेल्यात. 27 धावा धावफलकावर लागल्यात. चांगला चेंडू खोलात टाकण्याचा प्रयत्न मिडॉनच्या दिशेने खेळून काढला. 1 धाव तरी यशस्वीरित्या पूर्ण केली आणि एकाच धावेवर समाधान व्यक्त करतोय. आपण जर पाहायला गेलो तर सुमित वैयक्तिक 7 धावांवर खेळतोय आणि गंधार मात्रे येतोय फलंदाजीसाठी. नक्कीच पहिल्याच चेंडूची खिळी साखरण्यासाठी शेवटच्या षटकाचं कुठेतरी वाट पाहावी लागणार आहे. आपण जर पाहायला गेलो तर धावफलक आहे तो 28 धावां. यश म्हात्रे यशच्या माध्यमातून शेवटचं षटक टाकण्यासाठी आमंत्रित केलं जातंय. यश म्हात्रे आरसी ग्रुप थळ यांच्या माध्यमातून प्रत्येक खेळाडूला संधी दिली जाते. नवोदित खेळाडूंना संधी दिली जाते. हे या संघाचं वैशिष्ट्य पाहावयास मिळते आणि प्रत्येक खेळाडू या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न आपापल्या माध्यमातून जरूर करतायत. मित्रांनो, प्रत्येक जण जिंकण्याची आशा घेऊन मैदानात उतरत असतो. कधी कोणाची हार होते, कधी कोण जिंकतं. मात्र निराश होऊ नका, कारण क्रिकेट हा खेळच असा आहे. पहिलाच चेंडू, जोरदार प्रहार. चेंडू जाईल. येस, बिग हिट. षटकार. म्हात्रे ब्रदर्सच्या माध्यमातून पाहायला गेलो तर सारळ संघासाठी एक आनंदाची बातमी असणार आहे, कारण बडे मिया तो बडे मिया, नक्कीच छोटे मिया सुभान अल्लाह. आपण जर पाहायला गेलो यशला पहिल्याच चेंडूवर सीमा यात्रा अवकाश यात्रा पाहावयास मिळालंय. धावफलक आहे तो 34 धावा. पुन्हा एकदा चेंडू हवे, चेंडू जाईल. येस, बिग हिट. डिमरीत आला. या षटकार.
आपण जर पाहिलं तर आता मात्र हाय व्होल्टेज सामना इथे पाहावयास मिळेल याची प्रेक्षकांना उत्सुकता, कारण याची देही याची डोळा अशा प्रकारचं आयोजन जे हनुमान क्रीडा मंडळ बहिरोळेच्या माध्यमातून पाहायला मिळतंय जरूर. आणि या खेळाची नक्कीच एक उत्सुकता वाढवतोय फलंदाज सुमित पाटील. आपण जर पाहायला गेलो यशच्या गोलंदाजीवर सलग 2 षटकार लगावलेत. पुढला चेंडू धावफलक आहे तो 40 धावा. यशवर कुठेतरी प्रेशर दबाव पाहावयास मिळेल का? नक्कीच या दबावाला पुन्हा एकदा चोख उत्तर देण्याचा प्रयत्न. चेंडू ट्रॅव्हल करतोय आणि रनआउटच्या माध्यमातून नक्कीच 7वा हादरा बसतोय. फलंदाजीसाठी येतोय ओमकार कडवे. आपण जर पाहायला गेलो तर सुमितच्या माध्यमातून आतापर्यंत जवळजवळ 3 षटकार आणि 2 सिंगल धावा अशा प्रकारे 20 धावांवर वैयक्तिक खेळतोय. नक्कीच एक चांगली फलंदाजीचं प्रदर्शन इथे प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी खेळी इथे साकारतोय आणि त्या साकारण्यात यश संपादन करतोय सुमित पाटील. पुढला चेंडू घेऊन येतोय यश. नक्कीच टांगती तलवार असणार आहे यशच्या डोक्यावर, कारण सुमित आहे ऑन द स्ट्राय. चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसाळी घेतोय आणि निर्धाव चेंडूची यष्टीरक्षकाच्या माध्यमातून सांगता केलेली पाहाव्यास मिळतोय. नक्कीच या षटकातील आतापर्यंत 2 चेंडू येणं अपेक्षित असणार आहे मित्रांनो. धावफलक आहे तो 41 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा आणि अंतिम षटक प्रगतीपथावर असताना आपण पाहायला गेलो तर 41 धावा धावफलकावर जरूर लागल्यात. आरसी ग्रुप थळ वर्सेस आद्य सप्लायर्स सारळ यांच्या माध्यमात हा सामना रंगतोय जरूर. आणि 2 चेंडूंचा पाठलाग करण्यासाठी स्ट्राईकवर असणार आहे सुमित पाटील. वैयक्तिक 20 धावांवर खेळतोय आतापर्यंत 6 चेंडूंमागे. चांगला चेंडू फुलटॉस चेंडू म्हणावा लागेल. कुठेतरी खोलात टाकण्याचा प्रयत्न सुमित कडून. क्षेत्ररक्षणात झालेली चूक, मात्र रनआउटच्या माध्यमातून तंबूच्या आश्रयाला परततोय ओमकार कडवे. नक्कीच आठ गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचा चेंडू येणं अद्याप बाकी. यश गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय. शेवटचा चेंडू मोठा प्रहार करण्याच्या नादात 1 धाव तर यशस्वीरित्या पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउटचा चान्स होईल का? प्रकाश दादा चेंडू खाली येतोय आणि यष्टीरक्षका
मला सांगेन मैदानावर चालू असणारा सामना आद्य सप्लायर्स म्हात्रोळी वर्सेस आरसी ग्रुप थळ. आद्य सप्लायर्स सारळ वर्सेस आरसी ग्रुप थळ. त्रेचाळीस धावांवर रोखलेलं आणि 44 धावांचं आव्हान आरसी ग्रुप थळ समोर ठेवलेलं आहे. दोन्ही संघ दिग्गज आहेत. कधी कधी आपण बघतोय असे दोन्ही संघ जेव्हा एकमेकांसमोर भिडत असतात तेव्हा कमी धावसंख्या सुद्धा असताना क्रिकेट मायबाप रसिकांसाठी एक मनोरंजन, एक वेगळी पर्वणी असते. कारण दोन्ही संघामध्ये एक दिग्गज असे गोलंदाज असतात, एक अनुभवी गोलंदाज असतात आणि त्या गोलंदाजीच्या जोरावर कमी धावांचा पाठलाग करताना सुद्धा समोरचा संघ चाच पडताना दिसतोय. मात्र आज या ठिकाणी आपण बघतोय 5 षटकांमध्ये तब्बल 43 धावा धावसंख्या आणि 44 धावांचं आव्हान. 44 धावा झटपट क्रिकेटच्या सामन्यामध्ये 5 षटकामध्ये आपण पाहायला गेलो तर तशा त्या कमी वाटतात. मात्र कमी वाटत असल्या तरी सुद्धा या ठिकाणी दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. दोन्ही संघामध्ये दिग्गज क्षेत्ररक्षक, दिग्गज गोलंदाज, दिग्गज फलंदाज आणि या सगळ्या त्रिशंकू जोरावर कोणता संघ या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान टिकून ठेवतो आणि कुठल्या संघाला या स्पर्धेतून बाद होऊन घरी जावं लागतंय काही क्षणानंतर या ठिकाणी आपल्याला समजणारच आहे. खरोखर यूट्यूब लाईव्ह असणारी ही आगळी वेगळी स्पर्धा या मंडळाने यावर्षी केलेला एक चांगला प्रयत्न म्हणता येईल. क्रिकेट मायबाप रसिकांसाठी एक चांगली पर्वणी म्हणता येईल. संकेत सर आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत. यासीन सर, एक चांगली मजा येते. संकेत सर आपणासमोर या ठिकाणी कॉमेंट्री करत असताना, समालोचन करत असताना, कारण आपला एक आवाज, आपली एक विनोदी शैली एक क्रिकेट मायबाप रसिकांसाठी पर्वणी असते. त्याचबरोबर हिंदी भाषेतून आमचे यासीन सर आणि मातृभाषेतून स्वतः मी हरोडे सर, एक चांगलं कॉम्बिनेशन आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. या मागील आज दिवस आणि उद्याचा दिवस मंडळाने दिलेली संधी आणि त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. मंडळाला मी वारंवार धन्यवाद देतोय, कारण मागील अनेक वर्षापासून हे मंडळ आम्हाला आमंत्रित करतोय आणि त्या ठिकाणी आम्ही सोनं करण्याचा प्रयत्न करतो. आज या ठिकाणी क्रिकेट मायबाप रसिकांना मी नक्की सांगेन पुढील होणारा सामना चला सामन्याला सुरुवात करा. मी विनंती करतोय पंचांना सामन्याला सुरुवात करायचं आहे, कारण आपल्याला आजच्या दिवसामध्ये अजूनही एक बरेचसे सामने खेळवायचे आहेत. सकाळचा उद्घाटनाचा सोहळा अतिशय नयनरम्य असा सोहळा ज्यांनी अनुभवला त्यांना नक्कीच त्यांनी त्यांच्या त्या हृदयामध्ये, मनामध्ये, मेंदूमध्ये साठवून ठेवलेला आहे. यापुढील होणारा सामना परी 11 वर्सेस दिगोडी. दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी विनंती करतोय नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं आहे. परी 11 दिगोडी वर्सेस कुबेर 11 अलिबाग. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं आहे, त्वरित यायचं आहे, कारण या सामन्याची दुसरी इनिंग सुरू होत आहे. परी 11 अलिबाग वर्सेस कुबेर 11 अलिबाग. चला दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीचा कौल करण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. दर्शन वैयक्तिक पहिला आणि संघाकडून पहिलं षटक घेऊन येते. सामन्याला सुरुवात होतोय. सामना करायला नागेश फुलटा चेंडू, एक चांगली संधी होती आणि 1 बाउन्स चौकार आणि एक चांगली सुरुवात म्हणता येईल, कारण एका चेंडूमध्ये 4 धावा मिळणं या झटपट क्रिकेट सामन्यामध्ये एक लाभदायक ती क्षण असतो, एक गोल्डन मोमेंट असतो त्या फलंदाजासाठी. बॅड मोमेंट असतो मात्र गोलंदाजासाठी, मात्र गोल्डन मोमेंट असतो तो फलंदाजासाठी. नागेच्या बॅटमधून निघालेला हा पहिला चौकार या दुसऱ्या इनिंगचा. 44 धावांचं आव्हान आणि कमबॅक केलंय या ठिकाणी दर्शनने. आपल्या पहिल्या चेंडूवर चौकार दिल्यानंतर कमबॅक करलंय. चेंडू अतिशय लो गेलाय, बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नाही. त्रिफलाचीत होतोय आणि निराश होऊन तंबूमध्ये परततोय, कारण आपण या अगोदरच्या चेंडूवर चौकार टोलावल्यानंतर कॉन्फिडन्स वाढला होता. धावांची गती आधीच कंटिन्युएशन ठेवणार असं वाटत असताना दर्शनने ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. आपल्या पहिल्या षटकामध्ये पॅन्डॉलमध्ये एक जल्लोषाचं वातावरण, कारण पहिल्या षटकामध्ये गोलंदाजाने विकेट मिळवल्यानंतर एक वेगळा आनंद असतो, एक वेगळी पर्वणी असते आणि ती मिळवून दिलेली आहे ती दर्शनने. 4 या धावसंख्येवर पहिलीच विकेट.
या डेंजर बॉलर धन्यवाद डीजे मास्टर. असे डीजे मास्टर असतील संकेत सर तर मजाच मजा, जल्लोष जल्लोष. कारण योग्य मोमेंटला योग्य म्युझिक, योग्य गाणं, योग्य शब्द, योग्य स्वर, हे ज्याला जमतं ते खरे आयडॉल डीजे मास्टर. आणि आमचे नितीन सर आणि त्यांची टीम खऱ्या अर्थाने एक चांगलं मनोरंजन करतायत. कारण ज्या वेळेला गोलंदाजांनी दांडी उडवली आणि त्याच वेळेला तेच गाणं. धन्यवाद देतोय मी क्रिकेट मायबाप रसिकांच्या वतीने. आणि पुन्हा एकदा घेऊन जातोय. पहिला षटक चालू आहे दर्शनच्या माध्यमातून. सुशांत कांबळे जागा घेतोय नागेशची. सन्मित्र आणि सुशांत आता ही जोडी आरसी ग्रुप थळकडून सामना करेल दर्शनचा. दर्शनचा पुढचा चेंडू सुशांतसाठी सज्ज होतोय सुशांत. एक हलकासा पुशअप, चेंडू तसा फुलटॉस होता मात्र कोणतीही घाई केलेली नाही. पहिलं षटक चालू आहे. आव्हान तितकंसं काही खूप मोठं नाही आहे याची सुशांतला कल्पना आहे. त्याच्यामुळे पहिल्या चेंडूवर हलकासा पुशअप स्थिरावण्याचा प्रयत्न करतोय. झटपट क्रिकेटच्या सामन्यामध्ये स्थिर होण्यासाठी वेळ नसतो. पहिल्या चेंडीपासून अटॅक करावा लागतो. मात्र सुशांत या ठिकाणी थोडीशी रणनीती बदलतोय. एक हलकासा पुशअप करून एक धाव घेतोय. धावसंख्या 1 नि वाढते. धावसंख्या होती ती 5. 44 धावांचं आव्हान. आता आलेल्या क्रिकेट मायबाप रसिकांना सांगेन आद्य सप्लाय सारळ वर्सेस आरसी ग्रुप थळ असा हा चालू असणारा सामना. दर्शनचा पुढचा चेंडू सन्मित्रसाठी. या ठिकाणी मात्र बीट होतोय. चेंडू पडल्यानंतर काहीसा लो झाला. चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क नाही. धन्यवाद देतो मी परशुराम सरांना. धन्यवाद देतो मी डबरी साहेबांना. धन्यवाद. धन्यवाद. आपल्या जीवनातील अमूल्य वेळ देऊन ह्या मंडळाला आपण शुभेच्छा दिल्यात, खेळाडूंना शुभेच्छा दिल्यात आणि पुन्हा एकदा समाजसेवेचं व्रत आपण पुन्हा एकदा सिद्ध केलं. धन्यवाद. पुन्हा एकदा घेऊन जातोय मी. सन्मित्रला बीट करतोय दर्शन. चेंडू पडल्यानंतर लो झाला. बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नाही. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा सज्ज होतोय सन्मित्र. हो, अतिशय सुरेख चेंडू. यॉर्कर चेंडू म्हणता येईल. बॅट आणि चेंडूचा पुन्हा कोणताही संपर्क नाही. पुन्हा एकदा बीट होतोय सन्मित्र. मात्र डिक्लेअर झोन मध्ये एका धावेची भर. धावसंख्या होती ती 6. धावसंख्या होती ती 6. दर्शनचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज होतोय सन्मित्र. एक भव्य दिव्य अशी स्पर्धा. एक फुल टॉस चेंडू आणि तशाच पद्धतीने टोलावलेला अतिशय सुरेख झेल. वाव, कॅचेस विन मॅचेस. मात्र नो बॉल बॅड लक म्हणता येईल. अतिशय सुरेख झेल घेतला होता मात्र नो बॉल. त्याच्यामुळे पुन्हा एकदा एक चांगली संधी मिळालेली आहे सन्मित्रला. चांगला झेल मात्र वेल डन. झेल घेणाऱ्याला मी नक्कीच आम्हा सगळ्यांच्या वतीने त्याचं अभिनंदन करेन. धावसंख्या होती ती 9. कारण नो बॉल आणि 2 धावून अशा 9 धावपल करावं लागतात. बघूया जीवदानाचा फायदा सन्मित्र किती उठवतोय तो. चांगली संधी मिळाली आहे सन्मित्राला. सामना करेल दर्शनचा. पहिलं षटक प्रगतीपथावर. हो, अतिशय सुरेख चेंडू आणि तितकाच जोरदार अपील. अपील मध्ये नक्कीच कॉन्फिडन्स आहे. पाहूया अंपायर्स फेटाळून लावतात का. चेंडू पडल्यानंतर अतिशय लो झाला. एक चांगला सुरेख चेंडू ज्याला म्हणतात. कारण असे चेंडू पाहायला मिळणं सुद्धा भाग्य लागतं. क्रिकेट मायबाप रसिकांचं ते भाग्य आहे. आणि या ठिकाणी LBW दिलेलं कारण चेंडू सुरेख होता. चेंडू पडल्यानंतर पायावर जाऊन आदळलेला आहे. पाय जर नसता तर तो स्टंपवर आदळला असता आणि त्याच्यामुळे LBW आउट होतोय आणि पुन्हा एकदा दुसरी विकेट जाते.
ਦੀਆਂ धन्यवाद. षटकारांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 16. दुसरा षटक प्रगतीपथावर. 5 षटकामध्ये 44 धावांचं आव्हान. चेंडू पडल्यानंतर ऑफ स्टंपच्या खूप बाहेर अवांतर धावेची भर वाईडच्या रूपाने एक धाव वाढते. धावसंख्या होती ती 17. 5 षटकामध्ये 44 धावांचं आव्हान तितकंसं सोपं आव्हान वाटते आपल्याला. मात्र क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत काय होईल सांगता येणार नाही. दिग्गज असे जादूगार क्रिकेटच्या बाबतीमध्ये उदयाला, दिग्गज असे समालोचक क्रिकेटच्या भाषेमध्ये उदयाला आले, दिग्गज असे आयोजक उदयाला आले. मात्र सगळ्यांचे अंदाज फोल ठरले. यालाच म्हणतात क्रिकेट. एक अनिश्चिततेचा खेळ क्रिकेटकडे पाहिलं जातं. एक चेंडूमध्ये 8-8, 9-9 धावा सुद्धा निघालेल्या आहेत आणि एक चेंडूमध्ये एक धाव सुद्धा निघालेली नाही आहे, ज्याचं नाव आहे क्रिकेट. विशाल सामना करेल सुशांत आणि बॅटच्या पट्ट्यामध्ये आलेला टायमिंग शॉट सीमारेषेच्या बाहेर. फ्लाइंग शॉट उत्तुंग षटकार. कोणाच्या पदरात जाईल हे सिद्ध करणारे षटक म्हणजे तिसरं षटक प्रगतीपथावर. कॅचेस विन मॅचेस पाहूया. आणि या ठिकाणी अंदाज चुकला. अंदाज चुकला आपला की आपल्याकडे यश मिळत नाही आहे, ते यश दूर जातं. हेच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं. ही कॅच व्हायला पाहिजे होती, मात्र कॅच काय झाली नाही, कारण अंदाज चुकला. अंदाज घेता आला नाही, जजमेंट घेता आला नाही. त्याच्यामुळे बॅटवर आल्यावर तितक्याच टोलेजंग उत्तुंग षटकार. नितीन सर, डीजे मास्टर. षटकाराच्या मदतीने धावसंख्या धावपलकावर लागलेली आहे ती 32-44 धावांचं, म्हणजे अजूनही 12 धावांची गरज. तिसरं षटक प्रगतीपथावर. आता मात्र नक्कीच सुशांत आणि मंदार बॅकफुटवर नेतोय सारळ संघाला, कारण आता टोलेजंग उत्तुंग षटकार पाहायला मिळाला आणि त्या षटकारामुळे कॉन्फिडन्स वाढलेला आहे सुशांत आणि मंदारचा. मंदार मात्र आपले इरादे स्पष्ट करतोय.
वेळ शक्यतो घालवू नका, मी विनंती करतोय. आपल्याला अजूनही आजच्या दिवसाचे सामने खेळवायचे आहेत. अजूनही थळ संघाला 12 धावांची गरज. या स्पर्धेतील आपलं आव्हान टिकवून ठेवण्यासाठी. मात्र हा क्रिकेट आहे. सारळ संघ कमबॅक करण्यामध्ये माहीर आहे. कशा पद्धतीने गोलंदाजी करायची, कुठल्या टप्प्यावर करायची आणि फलंदाजाला जखडून कसं ठेवायचं हे अक्षयला सुद्धा माहीत आहे. या ठिकाणी थोडासा भरकटताना दिसतोय अक्षय. गोलंदाजीच्या माध्यमातून वाईड आणि अवांतर एका धावेची भर, अशा 2 धावांची भर. धावसंख्या होती ती 34. आता मात्र 10 धावांची गरज. पंधरा चेंडू आणि 10 धावा असं इक्वेशन आलेलं आहे. 15 चेंडू 10 धावा. सामना करतोय पुन्हा एकदा मंदार आणि बॅटच्या पट्ट्यामध्ये टायमिंग शॉट, सीमारेषेच्या बाहेर उतुंग षटकार. तुला माझा पदर बाई मी धावसंख्या आताच्या ठिकाणी रवींद्रजी म्हात्रे, आमचे भाई, अशी सगळी दिग्गज समाजसेवक मंडळी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सामन्यामध्ये औपचारिकता शिल्लक राहिलेली आहे, कारण सुशांत आणि मंदार यांनी टोले जंग अशी फटकेबाजी करून खऱ्या अर्थाने सामना आपल्या संघाच्या बाजूने झुकवलेला आहे. फक्त 3 धावांची गरज. अजूनही बरेचसे चेंडू शिल्लक आणि 3 धावांची गरज. अशा तऱ्हेने तिसरं षटक मात्र महागडं षटक संपलेलं आहे. मी म्हटलं की तिसऱ्या षटकामध्ये बराचसा आपल्याला निर्णय कळतो की सामना कोणाच्या बाजूने जाईल, आणि आताही ह्या षटकाच्या समाप्तीनंतर सामन्याचं चित्र जवळजवळ स्पष्ट झालेलं आहे. फक्त अवघ्या 2 धावांची गरज आहे. अजूनही 12 चेंडू येणं बाकी, 2 षटक येणं बाकी आणि 2 धावांची गरज. सामना 99.99% आरसी ग्रुप थळच्या बाजूनी झुकलेला आहे. एक औपचारिकता शिल्लक. कृपया वेळ घालवू नका. आणि वैयक्तिक पैलवानी संघाकडून 4थं षटक घेऊन येतोय ओमकार कडवे. एक दिग्गज गोलंदाज मात्र थोडासा उशिरा येताना दिसतोय. सामना थळच्या बाजूनी झुकलेला आहे, कारण फक्त 2 धावांची गरज आहे. एक चांगलं नियोजन करून, एक चांगली रणनीती करून आलेला सारळ संघ मात्र या ठिकाणी बॅकफुटवर जाताना आपल्याला पाहायला मिळाला. कारण जेव्हा धावसंख्या फक्त 43 ही धावसंख्या धावपलकावर आपल्याला पाहायला मिळेल, तिथूनच थोडासा बॅकफुटवर गेलेला दिसला तो सारळ संघ, आणि तिथून काही सावरला नाही. आणि औपचारिकताची शिल्लक होती ती सुद्धा पूर्ण झालेली आहे. आणि दिमाखात असा विजय मिळवलेला आरसी ग्रुप थळ संघाने अभिनंदन थळ संघाचं. पुढील वाटचाली शुभेच्छा. बॅड लक आद्य सप्लायर्स सारळ संघ.